नमस्कार शेतकरी बंधूंनो. पिकांच्या चांगल्या वाढीसाठी आणि भरघोस उत्पादनासाठी विविध अन्नद्रव्यांची गरज असते. त्यामध्ये नत्र म्हणजे नायट्रोजन हे अत्यंत महत्त्वाचे अन्नद्रव्य आहे. नत्र हे पिकाच्या वाढी आणि विकासासाठी अत्यंत आवश्यक घटक आहे. पिकांमध्ये तयार होणारी प्रथिने, श्रमप्रेरके, क्लोरोफिल आणि जीवनसत्वे हे नत्रावर अवलंबून असतात. पिकांच्या खोड, पाने आणि फांद्यांची वाढ चांगली होण्यासाठी नत्र महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे पिकांच्या सुरुवातीच्या अवस्थेत नत्राचा पुरवठा करणे खूप गरजेचे असते. पिकांमध्ये नत्राची कमतरता आढळल्यास काही विशिष्ट लक्षणे दिसून येतात. सुरुवातीला ही लक्षणे जुन्या पानांवर पिवळेपणा म्हणून दिसतात आणि नंतर हळूहळू नवीन पानावरही दिसू लागतात. कमतरता वाढल्यास पानाचे देठ व शिरा लालसर होतात आणि पानगळ होऊ शकते. त्यामुळे पिकाचे नुकसान होते. नत्राची कमतरता प्रामुख्याने वाळूसर जमिनीत, सेंद्रिय बाबी कमी असलेल्या जमिनीत किंवा अतिवृष्टी व जास्त सिंचनामुळे दिसून येते. तसेच जमिनीचा सामू जास्त किंवा कमी असल्यास देखील नत्राचे शोषण कमी होते. सर्वप्रथम हंगाम सुरू होण्यापूर्वी माती परीक्षण करणे गरजेचे आहे. त्यानुसार युरिया, अमोनियम नायट्रेट किंवा इतर नत्रयुक्त खते योग्य प्रमाणात वापरावीत. नत्र एकाच वेळी न देता वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये विभागून देणे अधिक फायदेशीर ठरते. तसेच काढणीची वेळ जवळ आल्यावर नत्र देणे टाळावे. पिकाचे चांगले उत्पादन मिळवण्यासाठी जमिनीचा सामू तपासणे, शेतातील पाण्याचा योग्य निचरा होणे, तसेच खतांचा संतुलित वापर करणे आवश्यक आहे. दुष्काळाच्या काळात पिकांना नियमित पाणी द्यावे. तसेच कंपोस्ट, शेणखत आणि पालापाचोळा यांसारख्या जैविक खतांचा वापर केल्यास जमिनीची सुपीकता टिकून राहते. नत्र खते मुख्यतः रासायनिक आणि सेंद्रिय अशा दोन प्रकारची असतात. रासायनिक खतांमध्ये युरिया, अमोनियम सल्फेट, कॅल्शियम अमोनियम नायट्रेट आणि नॅनो युरिया यांचा वापर केला जातो. ही खते पिकांना लवकर उपलब्ध होतात आणि उत्पादन वाढवण्यास मदत करतात. सेंद्रिय खतांमध्ये शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत, हिरवळीचे खत आणि जीवाणू खते यांचा समावेश होतो. आपल्या सभोवतालच्या हवेमध्ये तब्बल 78% नायट्रोजन वायू असतो. पण निसर्गाची गंमत बघा, एवढ्या मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेला हा नायट्रोजन आपली पिके हवेतून थेट शोषून घेऊ शकत नाहीत. मग हा हवेतील नायट्रोजन पिकांना कसा मिळणार? यासाठीच आपल्याला मदत करतात बायो फर्टिलायझर्स म्हणजे आपली जीवाणू खते. जेव्हा आपण मातीत नत्र स्थिरीकरण करणाऱ्या जीवाणू खतांचा वापर करतो तेव्हा मातीतील फायदेशीर जीवाणूंची संख्या झपाट्याने वाढते. हे कार्यक्षम सूक्ष्मजीव हवेतील अद्रव्य नायट्रोजन खेचून घेतात आणि त्याचे रूपांतर पिकांना सहज उपलब्ध होईल अशा विद्राव्य स्वरूपात करतात. परिणामी पिकांची पाळे मुळे हा पाचक नत्र अगदी सहज शोषून घेतात आणि पिकांची वाढ जोमदार होते. सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा संतुलित वापर केल्यास पिकांची वाढ चांगली होते, उत्पादन वाढते. तसेच सेंद्रिय खतांमुळे नत्राचे स्थिरीकरण करणाऱ्या जीवाणूंची कार्यक्षमता वाढते आणि जमिनीचे आरोग्य सुधारते. धन्यवाद.